सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लाभो सर्वालंकार आनंदी निर्भर डुल्लत सो असवायसा कोठी आठवची नाही देही देही भोगू दशा सर्व सुख लाभो सर्वालंकार आनंदी निर्भर डुल्लत सो तुकामुळे आम्ही झालो अग्निरूप लागून येती पाप पुण्यांगा सर्व सुख लाभो सर्वालंकार आनंदी निर्भर डुल्लत सो नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय देवांची श्री गुरुचरण सरोजन गुरु सुधारी वरण रघुबर विमल सुजुदाई फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुखिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या मोहि हरमुले सुपिता महिम पारंते परम विदिशो सदृशी सुतिर ब्रह्मादि नाम दर्शना सुनिला अथावाच सर्वस्वस्मति परिणामावलिगुणं ममापेश स्तोत्रे हृदयपवाद परिग्रह मस्तक माझा पायावरी नावारकरी संतांच्या श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाला उत्तरी वाढल्यानंतरी प्रेमसूत विठाला विठाला सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लाभो सर्वालंकार आनंदी निर्भर डुल्लत सो अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी लागून वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी गाठी असणारे गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या भव्य गाथेबद्दल अतिशय महत्त्व असं 4 चरणाचा शांतलाच आपल्या बहुतेकांच्या पाठातून मृत्यू लोकांमध्ये जन्म घेतल्यानंतर साधू संतांच्या जीवनाचं उद्दिष्ट सांगणारा प्रत्येकाच्या जीवनाला एक उद्दिष्ट आहे. तुमच्या माझ्या जीवनाला उद्दिष्ट आहे, साधूच्या जीवनाला उद्दिष्ट आहे, देवाच्या जीवनाला उद्दिष्ट आहे. त्याच्यापैकी साधूच्या जीवनाचं उद्दिष्ट सांगणारा हा प्रसिद्ध अनुभव आहे. तुकोबाई म्हणतात मृत्यू लोकांमध्ये जन्म घेतल्यानंतर आम्ही हा जन्म वाया नाही घालवला. आम्ही या जन्मामध्ये सदा नाम घोष करू, सदा हरिकथा करू, अखंड भगवंताचा नामघोष आणि हरिकथेचं गुणगान केलं. परिणाम त्याचा तेने सदा चित्ता समाधान. आमच्या
आमच्या चित्ताला सदा समाधान मिळालं. आणखी काय मिळालं? सर्व सुख मिळालो, सर्व अलंकार मिळालो, आनंदी निर्भर मिळालो, निर्भरतेचा आनंद प्राप्त झाला, सर्व सुखाच्या राशीवरती प्राप्त होता, सर्व सुखाची रास मिळाली, आनंद मिळाला. हे कशामुळे मिळालं? सदा नामघोष, सदा हरिकथा, अखंड भगवंताचं भजन आणि अखंड भगवंताची हरिकथा केल्यामुळे सर्व सुखाच्या राशीवर प्राप्त झालं, आनंद मिळाला. एवढंच नाही की विदेही स्थितीचा आत्मानंद उपभोगता आला. असं बोलते आठवशी नाही देहीच विदेही भोगू न शकता मिळालं. सदा नामघोष, सदा हरिकथा. सगळ्या अभंगाचं उत्तर एकच, या स्थित्या मिळाल्या, आनंद मिळालाय, सर्व सुख मिळाले, पण मिळण्याच्या मागचं कारण एकच आहे, सदा नामघोष, सदा हरिकथा. आणखी एक फळ प्राप्त झालं. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी. अग्नी दोन प्रकारचे, जे ज्ञानाग्नी आहे ते नामाग्नी. ज्ञान मिळवता मिळवता ज्ञानमय बनणे त्याला ज्ञानाग्नी म्हणतात. आणि भगवंताचं भजन करता करता नाममय बनणे, तो देव आणि आपण वेगळे नाही असं बनलो आम्ही. आता अग्निरूप झालो आणि आता परिणाम लागून गेली पाप, लागून गेली पुण्य, पाप पुण्याची उपाधी राहिली नाही. कशामुळे मिळालं? सदा नामघोष, सदा हरिकथा. म्हणजे अखंड भगवंताचं भजन आणि अखंड भगवंताची हरिकथा हे साधूच्या जीवनाचं उद्दिष्ट ठरलं. आणि त्या उद्दिष्टापोटी काय काय फलप्राप्ती झाली या दोनही गोष्टीचा विचार आजच्या अभंगात आलेला आहे. आपण अगदी 8:30 वाजेपर्यंत त्या अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कसा पर्याय आहे आपल्या पवित्र अशा मावळ प्रांतामध्ये. गेल्या अनेक वर्षापासून विठ्ठल परिवार आयोजित मावळ, आपल्या मावळचे विद्यमान आमदार, लोकनेते, लोकप्रतिनिधी, जनसामान्याचा सेवक आणि आपल्या मावळचा भोळा बाबा विठ्ठल म्हटलं तरी काय हरकत. आपल्या मावळाचा लोकांची सेवा करणारा भोळा बाबा विठ्ठल म्हणजे सुनील अण्णा शेळके आणि अण्णांच्या माध्यमातून मावळचा भोळा बाबा विठ्ठल सगळ्यांची सेवा करणार. कुठंतरी बसलेला असेल, कुठंतरी उभा असेल, नाही तर लोक कार्यक्रम ठेवतात, आमच्या बरोबरच येतात, फोटो काढतात, रांगेला उभे राहतात. त्याच्या पलीकडचं जीवन माझा मावळ ज्ञानोबा तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. आणि या ज्ञानोबा तुकोबांच्या भूमीला आपल्या कर्तृत्वानं उंच भरारी होऊन जाणारा आमदार म्हणजे लोकप्रिय आमदार म्हणजे आमचा सुनील अण्णा आहे. आणि त्या सुनील अण्णांच्या माध्यमातून बऱ्याच दिवसापासून विठ्ठल परिवार आयोजित अगदी या इंग्रजी नववर्ष आपलं आपला अजून चैत्र पावलेला आहे. इंग्रजी नववर्ष दरवर्षी थाटामाटामध्ये आता कॅलेंडर बदलतो म्हणून आपण सगळेजण शुभेच्छा देतो. आता ते दिल्या पण पाहिजे, जसं जे काल आहे बदल चाललाय पण बदललं पाहिजे. अगदी 1 तारखेला दरवर्षी असा उभा राहतो. आणि दरवर्षीप्रमाणे भव्य या कार्यक्रमामध्ये कीर्तन महोत्सवाच्या सोहळ्यामध्ये गेल्या वर्षी मी कार्याचं कीर्तन केलं होतं. जवळजवळ 2.5-3 तास पाहता गोवल हाय त्यांची उष्टाळ 2-2.5 तास गेल्या वर्षी कार्याचं कीर्तन झालं. आणि त्याच्यानंतर लगेचच कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आपल्या कार्यक्रमाची सर्व सुनील अण्णांनी, आमदार साहेबांनी सेवांच्या पत्रामध्ये घातली आणि पुढच्या वर्षी लगेचच दिली. त्यांनी सेवा देत असतानाच मी त्यांना म्हटलं होतं, तुम्ही मला 1 तारीख द्यायला लागले, 1 लाखाच्या वर तुम्ही बोलून सेवा देतानीच म्हणलं होतं. आणि तसंच झालं. योगायोगाला 1 लाखाच्या वर तुम्ही बोलून आले, 1 तारीख मला मिळाली. म्हणजे 1 तारखेचं त्यांचं गणित आहे. आणि परवा बातम्यानं पहिलाच दिवस 1 तारीख मी नववर्षाच्या स्वागताचं हे कीर्तन महोत्सवाच्या नियोजनानं चालत असलेले परंपरेचं स्वागत माझ्या वाट्याला आलेलं आहे. आणि त्याद्वारे आपण सगळेजण या ठिकाणी या कीर्तन सेवेसाठी पात्र आहोत. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ गायक कीर्तनकार माझे गुरुवारी वैकुंठवासी विठ्ठल महाराज धुळे, वैकुंठवासी गुरुनाथ गुरु मामासाहेब दांडेकर महाराजांच्या जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेमध्ये ज्यांचं आपण आयुष्य दिलं, आजही जोग महाराजांच्या सप्त्यातील पहिलीच आमच्या आबा शिवाय आमच्या आबा महाराज गोडसे मोठी व्यक्ती आहे. भजनाला कीर्तनाला समर्पण केले, आपलं जीवन वारकरीमुळे जगलेले आहे. आतापर्यंत त्यांना सगळेजण साष्टांग प्रणिपातच करत आलेले असे आमचे आबासाहेब आबा गोडसे आबा, त्यांना आम्ही गोडसे आबा म्हणतो.
माझं मी त्यांचं लेकरू आहे, त्यांच्यासमोर मी बोलावं एवढा मोठा मी कीर्तनकार नाही. आमच्या संस्थेची त्यांनी चाली गायला रचना टिकवली. जोग महाराजांच्या सप्ताहामध्ये त्यांनी चालू म्हणावे आणि तसंच सप्ताह आपला असल्या कारणाने आपण त्यांना बोलवणं लागलेला. आज आबा आले, आबासाहेब कोड साहेबांना माझं वंदन. तर नंतर आपल्या या मुळशी मावळ भागाचं वैभव खरं तर मावळाचंच वैभव, ज्यांनी अनेकांना भोजन शिकवलं आणि गुरुजी पदवी ज्यांना प्राप्त झाली अशी आमचे एवढे गुरुजी अरुण महाराज एवढे गुरुजी त्यांना गुरुजी म्हणतात लोक. त्यांनी पण त्यांच्या गावाला पाचांना मला दिलेलं आहे. खूप कीर्तन त्यांनी पण घेतलेली आहे. असे आमचे अरुण महाराज एवढे गुरुजी दोघांनाही माझं वंदन. इकडे या बाजूला मुळशी भागाचं तरुण पिढीतलं वैभव गायनाचे आमचे सोमनाथ महाराज साठे. गोड आवाज येतो त्याप्रमाणे तुम्ही ऐकतात. अतिशय गोड आवाज, हृदयाला लागणारा आवाज, मधुर आवाज आणि संप्रदायामध्ये त्यांचं मोठं नाव. गेल्या वर्षीच आपण त्यांना बोलवलं होतं, पण ते बिजी असल्या कारणाने यावर्षी अण्णांचा आग्रह घेऊन यावर्षी उपस्थित झाले. सोमनाथ महाराजांना वंदन. आमचे गुरुबंधू एकाच पाठात एकाच संस्थेमध्ये शिकण्याचं भाग्य मिळालं आणि संगीत विशारद करून त्यांच्या चाली महाराष्ट्रभर गाजल्या. आणि आता युवा कीर्तनकार आहे तरी सुद्धा कीर्तनकार असून निराभिमानी वृत्तीनं मोठ्या कार्यक्रमात आपण गेलं पाहिजे म्हणून म्हणजे संजय महाराज कावळे महाराज कीर्तनकार करत त्यांची कीर्तन आम्ही घेतो. पण आता मोठ्या मनाने ते उभे आहे. संजय महाराज कावळे यांना आनंदीवर ते आले, त्यांनाही माझं वंदन. आपण मावळातली आजची जी सगळी कालकडी आहात फेटे बांधून करणं घेऊन आपली सत्याची खासियतच महाराज अगदी गोड असं सगळे फेटे बांधून जे उभे आहेत तसं कालकड्यांना वंदन. दोनही मृदंगाचार्य हे सुजित महाराज अजित महाराज दोघे अतिशय गोड आहेत. खूप गोड असतात, खूप गोड वाजवतात. पकवाजामधला सोलो वाजवावं या सुजित अजित दोन गुण वाजवावं असं त्यांचं नाव. आणि आमचे संदीप महाराजांचे जे बंधू आहेत, आमचे जे गुरुबंधू आहेत, त्यांनी आनंदीला बरोबर राहिलो त्यामध्ये अजित महाराज सुजित महाराज दोघांनाही माझं वंदन. खूप हात तयार आहे, स्पष्टता आहे, रियाज केलेला आहे. त्या दोघांनाही वंदन. पेटी वादक आहे त्यांना वंदन. तो आपल्या भागाचं वैभव असणारे आमच्या संगीताताई महाराज आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे. तो फार गोड कीर्तन करते, ताईंनाही माझं वंदन. तुमच्या संगतीमध्ये आमचे गणेश महाराज आधीकडून आपण बसलेले दीपक महाराज या सगळ्यांना वंदन. आता आपल्या सप्ताहात कुणाचं नाव घेताच येत नाही कारण लिहूनच दिलेलं आहे. विठ्ठल परिवार म्हणजेच आमचा सप्ताह आहे. सुनील अण्णा म्हणजेच आमचा विठ्ठल. त्यामुळे सगळं विठ्ठल परिवार आयोजित सगळ्यांनी ज्यांनी फोन केले, संपर्क केले, परिसरातून, पुण्यातून, मावळातून, मुळशीतून, नवे महाराष्ट्र राज्यातून या सप्ताहाला सुनील अण्णांना भेट देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जे भव्य दिव्य कीर्तन महोत्सव होतात त्याच्यातला अग्रगण्य सप्ताह मावळातला म्हणजे हा आहे. आणि त्याला इतिहासामध्ये नोंद करावी एवढा गोड सप्ताह सुनील अण्णांच्या माध्यमातून हा विठ्ठल परिवार या ठिकाणी आयोजित करतो. आणि आपण सगळी ज्येष्ठ असाल, श्रेष्ठ असाल, तज्ञ असाल, प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर असाल, जे अण्णावर प्रेम करतात, सुनील अण्णाच्या कार्यावर प्रेम करतात, त्यांच्या प्रगतीवर प्रेम करतात, त्यांच्या विकासावर प्रेम करतात आणि त्यांना प्रेम करता करता पांडुरंग आणि ज्ञानोबा तुकोबा या सगळ्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होण्यासाठी आपण या सप्ताहाची वाट पाहतो. जसं आळंदीमध्ये जोग महाराजांच्या सप्ताहाची वाट पाहतो तसं मावळ बघतो कधी एकदा अण्णांचा सप्ताह सुरू होईल, कधी एकदा विठ्ठल परिवार आयोजित सप्ताह सुरू होईल आणि सगळ्यांना अन्नदानाची, कीर्तनाची, ज्ञानदानाची मेजवानी मिळेल असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी साजरा होताना दिसतो. आणि 2 वर्षापासून माझंही येणं आहे. मी म्हटलं होतं तुम्ही परत येणार अण्णा, तुम्ही पण परत आलो. ते परत आले, 5 वर्षासाठी मी परत आलो. पुन्हा अगदी त्या संबंधातून ही सेवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आहे. आमचे मित्र प्रशांतजी, आजी करून चाकणकर मंडळी, खूप मंडळी आता एकेकाचं तुषार असेल, ही सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी आता लांबून उपस्थित झालेली आहे. मातृवर्ग बहुसंख्य आहे, बहुसंख्य भाविक आहे. मावळातल्या या सगळ्या जनसागराला साष्टांगपणे पाठ करतो, सगळ्यांच्या चरणी साष्टांगपणे पाठ करतो. कार्यक्रमाची शूटिंग आणि सिस्टीम फार गोड. आमचा सोमनाथ आहे दिवाळे पाटील, जालना जिल्ह्यात चैतन्य साऊंड सर्व्हिस मोठं नाव आहे त्याचं. मोठा सप्ताह म्हटलं की सिस्टीम कुणाची पाहिजे, आमच्या हिवाळ्या पाटलाची प्रसिद्ध आहे. साऊंड गोड आहे, तुमच्या कानापर्यंत आवाज येतोय. शूटिंग करणारे आमचे सगळे मित्र आहेत, रुपालीताई असेल, सगळी अशी गोड मंडळी. या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. आणि आपल्या विठ्ठल परिवाराची नावं सगळ्यांची नावं आहेत आणि सुनील अण्णा म्हणजेच आपण सगळेजण आहोत. लिहिलंच तसं आपला विश्वास आणि त्यांच्या विश्वासाबरोबर जर अण्णा आमदार असतील तर तुमचा विश्वास म्हणजे अण्णा आहे आणि अण्णांचा विश्वास म्हणजे तुम्ही आहात. असं गोड नातं त्या मावळामध्ये आहे. मावळातला गोड सप्ताह आहे, गोड कीर्तन महोत्सव आहे. प्रत्येक जो चटई उचलतो कार्यापर्यंत जो योगदान देतो
तर सगळ्याला मानाचा मुजरा करतो व प्रत्येकाचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. 8:30 वाजून 1 मिनिट सुद्धा नाही, 1 तास माझ्याकडे उरलाय. 8:30 बरोबर कीर्तन संपेल. सगळ्यांच्या चरणी ज्येष्ठ कीर्तनकार असतील, या भागातला परमार्थ पिकवणारी असतील, मावळ या भागातून जी मंडळी परमार्थाला कीर्तक ठरली या सगळ्यांचं साष्टांगपणे पार करून नमन करतो. अभंगाला कीर्तनाला विवेकरी वादक शब्दात बहुतेक सगळे एकही जण राहिला नाही असं समजतो. मंडपातल्या प्रत्येक जणाला वंदन आणि अभंगाला सुरुवात करतो. आपल्या कार्यक्रमाचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशीचं कीर्तन करायला थोडंसं बंधन असतं. बंधन असं आहे की त्यांनी भगवंताच्या नामाचा महिमा गावा. बोलायचं तर नामाचं बोलावं, भगवंताच्या नामस्मरणाचं चिंतन त्यानं गावं. म्हणून आपण साधू संतांच्या जीवनाचं उद्दिष्ट नामस्मरण कसं आहे या अर्थाचा अभंग घेतलेला. पुढे जाण्यासाठी काही पायऱ्या बघाव्या लागतील. जगण्यामध्ये जन्मामध्ये 3 जणांचे उद्दिष्ट आहे. एक देवाच्या जीवनाला उद्दिष्ट आहे, साधूच्या जीवनाला उद्दिष्ट आहे आणि तुमच्या माझ्या जीवनाला उद्दिष्ट आहे. आणखी सोप्या भाषेत तुमचा माझा एक उद्योग आहे, साधू संतांचा एक उद्योग आहे आणि देवाचा पण एक उद्योग आहे. आणखी आपल्या ग्रामीण भाषेत देवाचा धंदा आहे, साधूचा सुद्धा धंदा आहे आणि तुमचा माझा सुद्धा धंदा आहे. पण त्याला वेगळा अर्थ घेऊ नका. तुकोबारांनी सांगितलंय, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. धंदा शब्द आहे काय? घेऊन या चक्रगदा हाची धंदा. देवाचा धंदा आहे, देवाचं उद्दिष्ट आहे. काय जन्माला मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष जेवढे म्हणून अवतार झाले त्या सगळ्या अवतारांना उद्दिष्ट काय? उद्दिष्ट यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं पूजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे. जब जब होई धर्म की हानि बाधया सुर अधम अभिमानी. ज्या वेळेला धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. खूप प्रमाण, खूप पद, खूप गुहे आपल्याला म्हणता येते. अर्थ एवढाच आहे, ज्या वेळेला धर्मावरती गाणी येते, ज्या वेळेला भक्तावरती संकट येतं त्या वेळेला भगवान अवतार धारण करतो. बरं का? भक्ताकारणे घेतली से आली 10 गर्भवास सोसिले वनमाली हृदयी धरणी तुम्ही आसी केलावया न्यावो माझ्या कानाची नाव भरी घ्यावो माझ्या कानाची. काय गोड शब्द आहेत, काय प्रमाण आहे. ज्या वेळेला भक्तावरती संकट आले तो प्रगट होतो. ही छोटीशी कथा सांगतो लगेच. त्या धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं. दूध म्हणजे जुगार. जुगार म्हणजे आताची तुमच्या मावळात आहे मोबाईलवर चालेल रंगी खेळून आहे. मोबाईलवर पत्ते आले सध्या पूर्ण मोबाईलवर पत्ते. आता चौकात बसान गावात बसा रंगी खेळून आमच्या गेवराई तालुक्यात तलवाडा नावाचं गाव आहे. गेवराई तालुक्यात तलवाड्यात एक पोरगा रंगी खेळला. बापानं 15 लाख रुपये ठेवले होते जपून बँकेमध्ये. 25 वर्षाचे कष्ट रम्मीमध्ये घालून टाकले. रम्मी भिम्मी असं ते खेळत जाऊ नका. मोबाईलवरती पैसे मिळत नसतात, त्यातून घालून टाका. सध्या फार वाईट झाले. प्रत्येक जण मोबाईलवरतीच. मोबाईलचं व्यसन नाही, तुम्ही बोललं पाहिजे नाही. व्यसन लागलं माणसाला. प्रत्येक जण त्याच्यात कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागले, गायक गाता गाता पाहायला लागले. म्हणजे आवाज कावळे महाराज कीर्तनकार कीर्तनात पाहतो, गायक गाता गाता पाहतो, पकवाज वाजत मागून पाहतो, पेटीवाला पेटी मागून पाहतो. तुम्ही बसलेले 2 मिनिटं गेली की लगेच हातात मोबाईल घेतात. सगळ्यांना 5 मिनिटाच्या वर माणूस आता मोबाईल शिवाय राहू शकत नाही. प्रत्येक जण माझ्यासाठी
प्रत्येक जण त्याच्यात काही जेवताना मोबाईल कधी बायको काय घेऊन गेली आणि मातीचे 2-4 घास तोंडात गेला मग कळालं काटली होती काढली माणसं काही पोरं 24 तास एक तास बाजूला बघतच नाही सारखं मोबाईल पाहून का असं माझं मत नाही त्याची गरज आहे आता गुगल आहे युट्यूब आहे तुम्हाला लागणारी गोष्ट आहे ती विज्ञान आहे पण त्याचं व्यसन तुम्हाला लागू नये रमी थोडं त्याच्या खाली लिहिलेलंच आहे इसमें वित्तीय जोखीम की संभावना आहे तरी सुद्धा आपले माणसं ठेवतात फार वाईट वाटतं अशी घबरीबाई एक जाहिरात करायला म्हणजे 1.5 करोड जिथे बांधून हल्लीबाई येते 1.5 कोटी जर मोबाईलवर आले असते मावळातली भाताची शेती या लोकांनी केली असते मोबाईलच खेळत बसते असते नाही माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला रम्मी जुगार फिगार खेळत जाऊ नका ज्याला ज्ञान नाही त्यांना कधीच खेळायचं नाही धर्मराजाला त्याच्यात ज्ञान नव्हतं जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या होत्या शकुनी महाकवड्या टाकायला बसला होता चित्र डोळ्यासमोर आला एका बाजूला कौरव होते एका बाजूला पांडव होते कवड्या टाकल्या जायच्या कवड्या उलट्या पडायच्या कारण शकुनीच्या हातात ते वरदान सगळं कपटच होतं आता सगळं महाभारत सांगायला वेळ नाही जशा कवड्या पडल्या तसा डाव हरला गेला डाव काही 10 रुपयाला नव्हता मावळकर 20 रुपयाला कामशेतकर वडगावकर कानेकर पंचक्रोशी सगळं मावळ आहे का 10 रुपयाला 20 रुपयाला 100 रुपयाला 5000 डाव नव्हता डाव इस्टेटवर होता संपत्तीवर होता इंद्रप्रस्थ मांडलं इंद्रप्रस्थ हरला स्वतःला मांडलं स्वतः हरला भीम मांडला भीम हरला अर्जुन हरला नकुल सहदेव अर्जुन एक डाव हरत धर्मराजा सगळा हरला आणि त्या दुर्योधनाला धर्मराज म्हटले दुर्योधना आता हा डाव घोडावा लागेल माझ्याकडे डावावरती मांडायला आता वस्तू नाही तो दुर्योधन म्हणतात आता एक वस्तू राहिली आता काय राहिलं द्रौपदी राहिली दादा इतका वाईट बघा डाव जो खोटं बोलत नाही असा धर्मराजा डावाच्या पोटी आपल्या बायकोला डावावरती मांडतो इतका वाईट डाव आहे स्वतःच्या बायकोला डावावरती मांडलं जातं डाव पुन्हा उलटा पडतो आणि आतापर्यंत बहिणी असणारी द्रौपदी दाशी होते आवाज येतो दुर्योधन दुःशासन आजपर्यंत आपली बहिणी होती तिला आतापर्यंत मान ठेवण्याची गरज होती तिला आपण डावामध्ये शिकलोय मालकाची आज्ञा आहे तिला दरबारात बोलूया देवाचं उद्दिष्ट सांगतो हा पांडुरंग का येतो कृष्ण भगवान का येतो राम अवताराला का येतो मत्स्य अवताराला का येतो कूर्म वराह का अवतार धारण होतात देवाचे चिंतन मिळाले आतापर्यंत बहिणी म्हणून आवाज द्रौपदी म्हणून येतो द्रौपदी चल विचल म्हणाली की द्रौपदी पायऱ्या उतरत म्हणते भाऊजी मी तुमची कोण आहे तुम्ही माझे कोण आहात कुठला व्यवहार करताय तुम्ही भाऊजी माझ्याशी मी तुमची बहिणी आहे होती कुठली बहिणी मालकांना दरबारात बोलवले द्रौपदी म्हणते नाही भाऊजी मला दरबारात येणं महापाप आहे मी एक रजस्वना नारी आहे एक पातळी नारी आहे विटाळातीत नारी आहे माझं दरबारात आणणं महापाप आहे मला दरबारात येता येणार नाही दुःशासन म्हणतो नाही द्रौपदी मालकांना दरबारात बोलवलंय द्रौपदी हात वर करते विनंती करते तरी सुद्धा तो ऐकत नाही दुःशासन तिच्या हाताला धरतो ओढतच दरबारात आणतो ती द्रौपदी म्हणत असते अरे दुःशासना ज्या दरबारात तुम्हाला घेऊन चाललास ना त्या दरबारात तुझे बाजूचे राहू दे माझे 5 पती बसलेले त्याच्यात माझा भीम आहे तुझी चटणी दिल्याशिवाय राहणार नाही त्याच्यात माझा अर्जुन आहे तुला बाण उडवल्याशिवाय राहणार नाही माहिती नाही द्रौपदीला दरबारात आणलं जाते प्रत्येक व्यक्तीकडे पाहते तर सगळ्याच्या माना खाली जातात स्वतःच्या नवऱ्याकडे जाते माना खाली जातात म्हणून कधीच डाव करू नका कधीच डाव करू आपल्या घरच्या माणसाला मान खाली घालावी लागेल त्याच्यासाठी कधी डाव करू नका सत्ता त्याच्यासाठी ठेवणार नाही पैसा लागतोय म्हणून नाही नाव हवं म्हणून नाही समाजाचं प्रबोधन व्हावं कीर्तन करावं म्हणून जर कीर्तन असेल तर घेऊन लागल्या मावळकर घरी सत्ता काय टाइमपास आहे का अण्णांनी सत्ता का ठेवलाय काय एवढा समाज रमवतोय काय एवढा गोड कार्यक्रम खाटा साजरा केला जातोय काय एवढा खर्च केला जातो त्याचं उत्तर आहे कीर्तन जर शिकण्यासाठी असेल याच्यातला एक पोरगा आजपासून जर मी खेळला नाही कुठला व्यसन लागलं नाही सत्ता सफल झाला महाराज कार्यक्रम सफल झाला पोरांनो माझी विनंती असेल आपल्या माय बापाची आपल्या बायकोची मान खाली जाईल असा डाव जीवनामध्ये खेळू नका
फार वाईट असतं बघा. धर्मराजा सुद्धा मान खाली घालतो, अर्जुन सुद्धा मान खाली घालतो, सगळ्यांच्या माना खाली जातात. द्रौपदीला आता कळतं या दरबारात मला वाचवणार कुणी नाही. तेवढ्यामुळे आवाज येतो, दुःशासन आजपर्यंत वहिनी होती, तिचा मान ठेवण्याची गरज होती. ओढा तिची साडी, घाला तिची अब्रू, करा तिला इज्जतीच्या बाहेर. अंधाराची मुलं मोठी होती ना, दाखवा तिला आपण कसे आंधळे आहोत. घडायला नको होतं ते घडतं. दुःशासन द्रौपदीच्या साडीला हात घालतो. ऐका, विश्वाच्या मालकाला द्रौपदी हात वर करून आवाज देते, विश्वाच्या मालकानं देवा त्या द्रौपदीने आवाज दिला, देवा या दरबारात मला वाचवणार कुणी नाही. माझ्या साडीला कुणीतरी हात घातलाय, माझे नवरे मान खाली घालून बसले. धावले देवा. इतक्या स्पीडनं देव धावला. आपले पाहुणे 8 वाजल्यामुळे एवढ्या स्पीडनं धावला. बरा झाली गरुडा, टाकी येणे मागे प्रबल, द्रौपदीच्या लागी नारायण. इतक्या स्पीडनं धावला. ऐका ऐका ऐका, एवढ्या स्पीडनं देव धावला, एवढ्या स्पीडनं धावला. तोरा झाली गरुडा, टाकी येणे मागे, द्रौपदीच्या लागे नारायण. आणि देव आला. देवाने विचार केला की द्रौपदीची साडी ओढतोय दुःशासन. देवाने तिला साड्याने पुरवले. जरा तुम्ही काय साड्याने पुरवल्या, एकच साडी जातात. कौरवी पांचाली सभी माझी आमिली, वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. काय नवले देव साडी बनला, साड्याने पुरवला. देव साडी बनला, साडी. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा.
वस्त्यापण झाला आहे देवच साडी झाला नाही हो साड्याने पुरवल्या दरबार विचार करायचा साडी बीच नारी है साडी काय झालं साडी संपर्क कशी नाही हो देवच साडी बनला महाराज म्हणजे भक्तासाठी जाऊन येतो देवाचं उद्दिष्ट सगळ्यांनी लावून घ्या सगळ्या अवतारात बघा ज्या ज्या वेळा धर्मावरती भक्तावरती संकट आले देव धावत येतो तुमचं माझं रक्षण करतो का घेऊन या चक्रवरा हाची धंदा करीतो देवाच्या जन्माचं उद्दिष्ट चला देवाच्या अवताराचं उद्दिष्ट आहे भक्ताला की पायापाशी दुर्जनाशी संवादी खूप प्रमाण आहे बघा आता एवढाच देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे चला त्याच्या पुढे तुमचं माझ्या जन्माचं उद्दिष्ट आहे उगीच नाही सत्ता मजा म्हणून नाही माणसाचा जन्म काय कुणाच्या तरी डोक्या आपल्या डोक्यात घालायला आणि आपल्या डोक्यात दुसऱ्याच्या डोक्यात घालायला आपला जन्म का मिळाला कावला हा देह काकटाळी न घडे उपाय घडो संत म्हणतात अंधळ्याच्या काळीमध्ये कावळा सापडावा असा तुम्हाला मला हा जन्म प्राप्त झाला उगी दौडू नका मिळालेली संधी कधी दौडायची नसते का औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिला लक्षात ठेवा रे माझ्या दादांनी औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिला अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया भज मन नारायण की भज मन नारायण भज मन नारायण की भज मन नारायण आपला जन्म काय टाइमपास म्हणून कोणी मिळाला जन्म संधीचं सोनं करण्यासाठी माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे आपल्या जन्माला काय उद्दिष्ट आहे नरदेह धान लागले हाती उत्तम सार उत्तम गती कोण शब्द आहे संतांचे उगीच थोडी मिळाली संधी कधी दौडायची नाही लक्षात ठेवा संधी परत कधी मिळत नसते मावळकर संधी एकदाच मिळते संधीचा कोळसा करू नका संधीचं सोनं करा लक्षात ठेवा हे आमच्या विठ्ठल परिवार आयोजित सुनील अण्णाचा सप्ताह म्हणजे संधी आहे 100 गावावरून लोक येतात बसायला जागा पुरत नाही हे तुम्ही केलेलं संधीचं सोनं आहे बघा संधीचं सोनं करा कीर्तन म्हणजे संधीचं सोनं आहे भजन म्हणजे संधीचं सोनं आहे पंगत म्हणजे संधीचं सोनं आहे एक विचाराची माणसं तयार होणं म्हणजे संधीचं सोनं आहे संधीचं सोनं करत चला संधीचं सोनं कुणी केलं छोटीशी कथा माणसाच्या उद्दिष्टासाठी आम्ही पुढे जातो जशी देवाच्या उद्दिष्टाची कथा ऐकली तशी माणसाच्या जन्माच्या उद्दिष्टाची कथा ऐकली कसं केलं पाहिजे संधीचं सोनं त्या रामायणामध्ये पहिल्या वर्णाला भरताला गादी मागितली दुसऱ्या वर्णाला रामाला वाचला तापस वेश विशेष उदास 14 बरस राम वनवास काय बोल वर्णन रघुकुल गीत सदा चलिया प्राण जाए पर वचन जाए राघवा तुला 14 वर्षाचा वनवास पहिल्या वर्णाने भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वर्णाने तुला 14 वर्षाचा वनवास मागितला असंच आहे जीवन सकाळी माहिती होईल तुम्हाला खूप आनंद झाला आणि संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल त्यात आपल्या एकुलता एक मुलगा कधीच आपल्याला दिसणार असंच आहे जीवन यालाच म्हणतात संसार मावळकर सकाळी माहिती होईल तुम्हाला खूप पैसे मिळाले आज संध्याकाळी बातमी येईल की आता आपली आई या जगात आहे यालाच म्हणतात जीवन असंच आहे जीवन या जगामध्ये ऐका वेळ सुख आलं की माझू नका आणि दुःख आलं की माझू चालत राहणारे वेळी विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा गोवाऱ्या म्हणजे आम्ही सुखातही भोजनच केलं आणि दुःखातही भोजनच केलं कोण म्हणतं संतांना दुःख आलं दुःखातही भोजन केलं आणि सुखातही भोजन केलं सुखातलं भोजन तुम्हाला कधी भोडून देणार नाही दुःखातलं भोजन तुम्हाला कधी भोडून लक्षात ठेवा विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तसंच झालं
विधनाते लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती काय लिहिलंय कधी कुणाला माहिती नसतं. मावळकर आपला चांगला हात नंतर भविष्यवाल्याला कधी दाखवतो. बरं, थोडा चांगला हात नंतर भविष्यवाल्याला दाखवत जाऊ नका. भविष्य करणारे ज्ञानोबा पैसे कमवणारे चांगला हात दाखवू नका. तुमच्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं असेल ते तुम्ही चुकत नसेल. तुमचा ज्ञानोबा कुटुंबावर विश्वास असेल, संतांवरती विश्वास असेल तर ऐका. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा कळेना विधनाते लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन का प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं. प्रभु वनवासात जातात. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मार. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मार. सबके कष्ट मिटाने वाले सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन का प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं. विधनाते लेख किसी के समझ न पाते हैं. काय ध्यानात ठेवायचं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावर जे लिहिलंय त्याच्यात आपलं बदल करू शकत नाही. राम प्रभू वनवासात निघून जातात. लखनजी सुद्धा बरोबर जातात. निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती. ओ माझ्या बहिणींनो, संकट आलं तुमच्या संसारावर नवऱ्याची साथ कधी सोडू नका. श्रीमंत होता तुम्ही गरीब झाला ऐका गड्या. ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राम तेथे सीता. रामकथा करणारा महाराज मी आकडून महाराज साखरे नाव कथाही सगळी कथा ऐकून घ्या. कुटुंबा आहे, वेळ कमी आहे. अर्थ असा आहे, राम लक्ष्मण सीता नाही तात तुम्हारी मातु वही देही पिता राम सब भातु समेही. राम लखन ज्या सीता नाही वनवासात निघून जातात. शरवीचा काठ जातो, तमसेचा काठ जातो आणि आता गंगेचा काठ येतो. बघा गड्या, आता पलीकडच्या काठाला जायचे म्हणून आता वनवासी झालेले असतात. प्रभू अयोध्यासमोर झालेले असतात. माझ्याकडे बघा, अयोध्या परत जाते. सुमंत सुद्धा परत जातात. एका द्रोणामध्ये वडाचा ऋषी आणला जातो. तो वडाचा ऋषी केसाला लावला जातो. तो महलामध्ये राहणारे प्रभू आता काट्यामध्ये चालत असतात. त्याला जीवन म्हणतात. ऐका रे दादांनो, घरी घेऊन जा. माणसानं जन्माचं संधीचं सोनं कसं केलं पाहिजे याच्यासाठी कथा सांगतोय. एवढी कथा शिकला तरी माझा प्रवास सुखाचा होईल. आपल्या 9 वर्षाच्या स्वागताला एवढी कथा घरी घेऊन जा. विठ्ठल परिवार आयोजित आमदार सुनील शिवजींच्या कार्यक्रमात आकडून महाराज साखरे आले होते. तो एक कथा सांगून गेले. एक वर्षभर ध्यानात ठेवा. फार महत्वाची असेल. तुमचं जीवन संधीचं सोनं करण्यासाठी घालवा. कथा एवढी ऐका गड्या, फार गोड आहे. आता पलीकडच्या काठाला जाण्यासाठी त्या काळामध्ये उड्डाण पूल नव्हते. नितीन गडकरी उड्डाण पूल नव्हते, म्हणजे रोड नव्हते. त्या काळात नाव असायची, नावाडी असायचं. आणि पलीकडच्या काठाला जायला एकच साधन नावाडी आणि नाव असायचे. पलीकडच्या काठाला एक नावाडी नावाकडे बसलेला होता. आणि प्रभू रामचंद्रांना हात जोडून
नावाला हात मारली होती. इकडे बघावर हात जोडून विनंती केली होती, ए नावाली अलीकडे. तो पलीकडच्या काठचा नावाली नावले बाबा अलीकडच्या काठाला आला होता आणि आता अलीकडच्या काठाला तो उतरणार नाही. प्रभू त्याला हात जोडले. एवढं वाक्य माझा ऐका, हात जोडत चाला. तुम्हाला ज्याच्याकडून काही मिळवायचं हात जोडले मिळतो, छाती काढून नाही मिळणार. हात जोडून आमदार होता येतो, हात जोडून तुम्हाला मंत्री सुद्धा होता येतो. हात जोडल्याने सगळं मिळतं, छाती काढल्याने काही मिळत नाही. विनंती असेल बरं का, तोरपणा पराची सांडेजे माऊली म्हणतात, विपत्ती आगमी संजे जगा भाकुटी हुईजे. ए जोडीक माझी लहानपण देवा देवा, लहानपण आमदार झालेला माणूस सत्ता करतो, आमदार व्हायच्या आधी ते असतं. आमदार झाल्यावर कीर्तन महोत्सव ठेवणारा सुनील अण्णासारखा एखादा असतो, लक्षात ठेवा. कारण ते लहान आहे, समाजासाठी लहान झालेले. लहानपण देवा देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देवा दे. किती चाली म्हणता येतील, कितीतरी अभंग आपल्याला सांगता येतील. तुका म्हणे जाण भावे लहान अभंगी लहान. कधी लहान खूप मोठं होता येतं हात जोडून. मला खरं सांगा, तुकाराम महाराज एवढा श्रीमंत कोण आहे जगात? बरोबर, तुकोबा तुकाराम महाराज एवढा श्रीमंत कोण आहे जगात? तुकाराम महाराज अवघांचा अभंग पाठ होतो, 10-5 अभंग कीर्तन करता येतात, 5-50 आहेत आपल्याकडे, 200-500 बोर्ड आहेत तुमच्याकडे. तरी लोकांना हाताचा कल्पना करा, 10-5 अभंग पाठ होतो आपल्या वंशाचा अभंगाची ती स्मृती बसलेली आपली. काय कल्पना करा, ज्यांनी गाथा लिहिला श्रीमंत असेल तुकोबा आहे. तुमच्या गावाला भजन केलं, फंक्शनवर वडेश्वरावर तुकोबा आहे. कल्पना करा, एवढे श्रीमंत तुकोबा आहे. तुका आकाश एवढा लहान, किती बघा लहान. मज पांगोरा आहे, पायी थोरकोन पायीची वाहन पायी होईल. एका बाजूला संप्रदायाचे कलश आहेत तुकाराम महाराज, ऐका रे मावळकर. एका बाजूला संप्रदायाचे कलश तुकाराम महाराज, स्वतःला पायाची वाहन म्हणतात. पायाची वाहन आपण ते नाही, आपण पायाची वाहन आहेत. आपण कलश समजायला लागलोय, ते मात्र कलश असून हे पायाची वाहन समजतात. लहान झालं पाहिजे, लहान असलं पाहिजे, हात जोडले पाहिजे, सिद्धांतकडे घेऊन जा. ऐका, एवढा सुंदर सप्ताह, एवढा कीर्तन महोत्सव बावळामध्ये होतो. महाराष्ट्राची स्तुती करतोय. महाराष्ट्रभर आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून सप्ताह चाललाय. मी कालपासून याचं स्टेटस ठेवलं. कितीतरी लोकांनी मला फोन करून विचारलं, महाराज फोन करता हा सप्ताह? अरे म्हटलं, तो लहान झालेला आमदार आहे, आमदार आहे, फक्त लोकांसाठी लहान झालाय. हात जोडतोय, समाजाचं कल्याण करतोय, लोकांना हरिभक्ती करतोय, पंगत घालतोय, पंक्तीला वाढतोय. लहान झालं पाहिजे.
लहान असताना लोक तुम्हाला मोठं करत असतात, डोक्यावरती घेत असतात, तो हाताच्या फळाप्रमाणे जपत असतात. अरे कुठे अशी लोक पैसे घेऊन येत नाहीत. लोक महाराजांचा अनुभव आहे, घरी घेऊन जा. लोक फक्त लहान झाले की येतात, तुम्ही हात जोडले की येतात. आजही तुकोबारांकडेच लोक येतात, माऊलीकडेच लोक येतात. लहान झालं पाहिजे, चला सिद्धांत ध्यानात ठेवा. तो रामचंद्र लहान झाला, नावात तयार करणारा गती वर्ता प्रभू साक्षी निवास शरणसु प्रभो प्रलय स्थान निधान बीजमोहि म्या बोलव्या बोली म्या चालव्या सुरुचारी म्या हरव्या प्राण हरे जो जगातील चालिका म्या स्नेह मिळू साका तालुका सिद्धि होता ये वेगळे मधुस्तास पुढे जाय ऐसा जो समर्थ तो मी विश्वासाना कोण भगवान तुझी तुझी आसक्तीने विश्व ज्याच्या ताब्यात, वेद ज्याच्या ताब्यात, सृष्टी ज्याच्या ताब्यात, कितीतरी नावं तयार होऊ शकतात, कितीतरी नावं तयार करू शकतो असा भगवान हात जोड नावाने. अरे पलीकडच्या काठाला जायचं, माझी पत्नी सीता आहे, माझा भाऊ लखन आहे, आम्हाला वनवास मिळाला, पलीकडच्या काठाला जायचे, तुझी नाव नावाने म्हटलं माझं नाव केवळ ते माझं उद्योगाची या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडायची, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला हेच काम करतो. माझा दुसरा काही उद्योगच एवढंच येतं मला आभासारख्या वारकरी साधी येत नाही, एवढे गुरुजीसारखे काना मारता येते, सोमनाथ माझ्यासारखं माझा आवाज उंच जात नाही, कावळे माझ्यासारखी सर्ग मला म्हणता येत नाही, मला अक्रूर माझ्यासारखं बोलता येत नाही, संगीताताईसारखं कीर्तन मला करता येत नाही, मला झाजीत महाराज सुजित महाराजांसारखं रात्री गाडा वाजवता येत नाही. मला एवढंच काम येतं, या काठची माणसं नावेत बसायची, पलीकडच्या काठाला नेऊन सोडायची, पलीकडच्या काठची धरायची, अलीकडच्या काठाला आणायची, एवढंच जमतं मला. आणि आज तुम्ही माझ्याकडे आहात, माझं कामच ते. पण काय झालं, ही नाव मला तुम्हाला द्यायची. जगातला पहिला व्यक्ती मला देवाला नाही म्हणला, इथं आपण देवाच्या बायकोला नाही म्हणलं, लक्ष्मी लक्ष्मी पुन्हा नको, देवाची बायको लक्ष्मी, सगळ्याला पाहिजे. तर आपण देवाच्या बायकोला नाही म्हणत नाही, इथं देवाच्या बायकोचे देव हात जोडून उभा आहे. एक केवळ पलीकडच्या काठाला जायचं नाव पाहिजे, तो केवळ म्हणतो मला द्यायची नाही. काय भाव, संधीचं सोनं कसं करायचं, नवीन वर्षाची सुरुवात आहे, आणि मला पर्यंतची वेळ दिलेली, खालूनच चिठ्ठी आली, आता 9 वाजेपर्यंत करा, कीर्तनच तसं काळजी करून वेळच तशी वाढून आलेली, मला 8:30 कसं संपू मी आता वेळ थोडी आलेली म्हणून ऐका माझं. खरंच सांगतो, फार गोड आहे, तुम्ही 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा, मला सुंदर शिकण्यासाठी ना. ऐका ना, मला नाव द्यायची. राम प्रभूला म्हटलं तुला माहिती मी कोण, म्हटलं कोण, नावा तयार करणारा राम आहे, तुझ्यासारखे नावाने एका मिनिटात तयार होतील, तुझ्यासारख्या नावा रांगेला लागतील. म्हटलं करा, कुठं नाही म्हणत नाही, तुम्ही तुमची तयार करा, नावा तयार करा, मला माझी द्यायची.
माझी नाव माझ्या मालकीची आहे, मी स्वतंत्र आहे, तुम्ही भिकारी आहात, मला नाव द्यायची. रामचंद्र त्याला म्हणाले, एका पायावर तुम्ही तुम्हाला एक जावं, गावागावात सत्य चालले ते जावं. रामकृष्णाने सतत चाललंय, 1 किलोची काळाची बाजू अजून मी सत्यात नाही, गावात नाही, महाराजाच्या स्वप्नात नाही, आणि मी आलो तुम्हाला नाही म्हणतो. तो म्हणतात तुम्ही आलात ना, मी थोडे आले नाव माझी मला द्यायची. रामचंद्र त्याला म्हणते का द्यायची? ऐका का तो केवळ म्हटला प्रभू काय झालं, मागच्या महिन्यामध्ये मी जानकी मातेच्या लग्नाला चालली होती श्रीमोहराला. विश्वामित्र ऋषीच्या बरोबर जात असताना एक आश्रम तुम्हाला लागला, आणि त्या आश्रमामध्ये दगड बनलेली शिळा होती, आणि चालता चालता तुमचा एक पाय इकडे बघा, काय इकडे बघा असा पाय लागला, कशाला बाटली पाय लागला दगडाला, दगडाची बाई झाली. इकडे बघा तुमचा पाय दगडाला लागला, दगडाची बाई झाली. शिळा होती मनुष्य झाली, घोर कीर्ती वाकावली, लंका धरण केली हनुमंत का असे प्रमाणे. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाची झाली असे पदी लागता दिव्य हो निगेली. तुमचा पाय लागला, दगडाची बाई झाली. म्हणजे हो मागच्याच महिन्यात म्हटले मग तुमचा पाय लागला, दगडाची बाई झाली. कशाची? दगडाची. इथं तुमचे दोन्ही पाय माझ्या लाकडाची मारण्यात आले, माझे नाव लाकडाची, तुमचे दोन्ही पाय कुठे मांडायचे? नावे. तिथं दगडाची बाई झाली, तिथं तुमचे दोन्ही पाय लागले, माझ्या नावाची बाई झाली. पहिले सांभाळता तुमची दुसरी कोण सांभाळ, तिच्यात चिकाच्या काळची माणसं तिकडचं आवडून परेशान झाली नाही, त्याचं होताच झाली ना. म्हणजे बघा आता म्हणजे एक काम करावं, तुम्हाला जर माझ्या नावे बसायचं असेल तर एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? काय नाही म्हटलं, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायात पाणी टाकेल, मी तुमचा पाय असं मातीच्या घरात धुवून काढेल, आणि मग तुमचा पाय, कारण तुमच्या पायाला लागल्याची बाई झाली होती, तुमच्या पायाच्या मातीने झाली होती. काय करावं लागेल? तुमचे पाय एकदा धुवून काढले, मातीच्या वेगळे पाय माझ्या नावे मांडता येतील. लहान मोठे पात्र वेळ कमी आहे, त्याला ती काठवट आणली. काठवट इमेज 90, इमेज 85, इमेज 75 या जुन्या ज्या डोक्यावर पदर घेतलेल्या, कपाळावर कुंकू लावलेल्या, आडव्या कुंकावाल्या, नाकात नथनीवाल्याच्या जुन्या माथाऱ्या, त्यांना भाकरी करायला काठवट असतं, बरोबर आहे? किंवा द्याची माती काय काठवट. आता ही इमेज 16, 15, 20 त्यांना ती काठवट नाही, तिने गुगलला म्हणायचं काठवट चित्रामध्ये ते राहिलं नाही. ती काठवट असायची, ती आणली त्यांनी. वेळ कमी माझ्याकडे बघा, काठवट खाली मांडले, प्रभू रामचंद्राचा उजवा पाय पात्रामध्ये मांडला. इकडे बघा, फार गोड कथा आहे. संधीचं सोनं कसं करता येतं, एक वर्षभर एक तारखेचं कीर्तन तुम्ही विसरणार नाही. ऐकावे, पाय त्या काठवटीमध्ये मांडला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी ओतत होती. काय तिचं भाग्य, ती पाणी ओतत होती, केवळ पाय धुवून काढत होता. पाय धुवून झाला, उजवा खाली गेला, डावा पात्रामध्ये आला, डाव्याला पाणी सुरू झालं, डावा सुद्धा आता धुवून झाला. निघायचंच नाव इकडे तेवढ्यात तो केवळ म्हटलं, इकडं कुठे निघाले? उजवा पात्रात यायचा, डावा खाली जायचा, डावा पात्रात आला खाली जायचा. कोणता एक पाय पात्रात आला की खाली जायचं, त्याला माती लागायची. अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम झाला. बाईकडे धुतले, आईने धुतले, भाऊने धुतले, भावाने धुतले, अख्ख्या मावळनं धुतले. मावळ नुसता अन्नाचा सत्ता नाही हा, मावळ हा सत्ता अन्नाचा नाही, हा सत्ता मावळचा आहे. मावळ 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 प्रत्येक जण म्हणतोय आमचा सत्ता आहे, म्हणतो ते नुसता सुनील अन्नाचा सत्ता आहे का? हा सत्ता आमच्या सगळ्या मावळचा आहे. म्हणून एवढी गर्दी आहे, म्हणून तर एवढा समाज आहे. समाज काळी जबाब आहे, विचार जसे सगळ्या मावळने आज भक्ती संप्रदायात पाऊल टाकलंय. जे जे कार केलाय माझ्या ज्ञानोबा कुटुंबाचा जे जे कार्य कुठं चालू आहे, जा मावळा. आणि आमच्या सुनील अण्णाचा सत्ता पाहुणे विठ्ठल परिवार आयोजित काय सत्ता आहे, काय गोड वातावरण आहे, काय कुंगत आहे, काय अन्नदान आहे, काय समाज आहे. लक्षात ठेवा, सगळ्या मावळी पाय धुतल्यासारखी सगळ्या कुटुंबाने पाय धुतले. इकडे बघा, पाय धुवून इकडे बघा, पाय धुवून आता
आता प्रभूला नावेमध्ये बसवलं, त्याला वेळ कमी, प्रभू आता नावेत बसले, नाव निघाली आणि आता पलीकडचा काठ जवळ आला. जसा पलीकडचा काठ जवळ आला तसा केवळ जोरात हसायला, जोरात हसायला, कदा हसायला. हसणाऱ्या कोर्टाला प्रभूला विचारलं, अरे केवळ आमचं राज्य म्हणून असतो की काय, आमच्या अंगावर तर आले म्हणून असतो की काय झालं काय असाय म्हणजे प्रभू तुम्हाला नाही हसलं, मग तुम्हाला फसवलं काय, फसव कशाचं दगड, कशाची बाई, कशाचं पाय, कशाचं काय म्हणजे इंद्राणा सुभाष नावाचं पात्र केलं होतं, गौतम ऋषीने आई दिला दिला होतं, त्यांची बायको दगड झाली होती, तिने उत्सव मागितला होता आणि ते त्यांच्या मुखातून गेलं, रामप्रभूचा अवतार होईल, त्यांच्या पाय तुला लागेल, तू पुन्हा बाई होशील, असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. आणि म्हटलं मग तुला आमच्या हातात घेतला, बायकोला पाय घालला, पोरांना पाय घालला, आईला पाय घालला आणि आता म्हणतो काही नाही. केवटाचं उत्तर ऐका मावळकर, केवळ म्हटला प्रभू खरं सांगू, तुम्ही माझ्या दरवाज्यात नाव मागायला आले हो प्रभू, विश्वाचा मालक, नावा तयार करणारा माझ्या दरवाज्यात नाव मागायला आला, ही माझ्या जीवनाची संधी होती प्रभू, संधी. आणि तुम्हाला फसवून तुमचे पाय घेऊन घेतले, ते मी केलेलं संधीचं सोनं आहे प्रभू, असं संधीचं सोनं करा बरं. हा सप्ताह म्हणजे संधी आहे बरं, हे कीर्तन महोत्सव म्हणजे संधी आहे. लाख कामं सोडा गड्या, विठ्ठल भजनाला या, लाख कामं सोडा, 5 दिवसांमध्ये हरिपाठाला या, लाख कामं सोडा, महाराष्ट्रात एवढं सुंदर कीर्तन करणं ऐकायला या. हे संधीचं सोनं आहे, लक्षात ठेवा. माणसाचं जीवन संधीचं सोनं करण्यासाठी आहे. ज्यांनी ज्यांनी केले त्यांचे फोटो लागले बघा, ज्यांनी संधीचं सोनं केलंय ना, भगतसिंहाचा फोटो घरात आहे, माझ्या माऊलीचा फोटो घरात आहे, नावारीचा फोटो घरात आहे, प्रत्येक हिंदूच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लागलाय का? संधीचं सोनं केलं, संधीचं सोनं केलं. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, बोला स्वराज्य पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. संधीचं सोनं केलं वेगळ्या पोरांनो, संधीचं सोनं करावे, संधीचं सोनं केलं. बालपण नावाची संधी आहे, संस्कार करा. तरुणपण नावाची संधी आहे, त्याग करा. म्हातारपण नावाची संधी आहे, भजन करा. आऊबे भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते. म्हातारपणामध्ये भजन घडलं पाहिजे. तरुणपणाची संधी आहे, त्याग करा. त्याग करणा भाग्यवंत. नटे हरे कीर्तना. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय, जातो की राज याच बारामतीतल्या फौजा, याच मुळशीमधल्या फौजा, याच पुणे जिल्ह्यातल्या फौजा तयार झाल्या. 400 फौज तयार झाली. पुणे जिल्ह्यामध्ये खाली भोर तालुका आहे, भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराचं मंदिर आहे, भगवान शंकराच्या मंदिरावर उभी राहिली. 400 फौज उभी होती. आता गुलाब घेतला, बेलभंडा घेतला आणि 400 फौज भगवान शंकराच्या मंदिरावर बेलभंडा घेतला आणि महाराष्ट्रात आला झुमला. हे आमचे 10-5 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानाचे तुम्ही का म्हणतो काय कसं करू नका. पहिलाच दिवस आहे, 1 तारीख आहे, एवढा गोड कार्यक्रम आहे, जरा सगळ्यांनी असे 2 हात वर सगळे करा ज्याच्या बरोबर हो मागच्या वेळेस उभे राहिले करा इकडून घ्या वा वा काय समाज आहे आमच्या अंगावर प्रेम करणारा. वा मावळ, वा 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 मावळ. हात वर करा, हात वर करा. याच भागातली घटना ही, याच कर्मभूमीतली घटना आहे. आणि ज्या भागात तुम्ही राहताय त्याच भूमीतले हात खाली करा, ओरिजिनल ठेवा. शाबाश, काय सुंदर आहे. वा रे वा वा. हात वर करा सगळ्यांचे, माईवाले बाकीचे हा शाबाश. हात आले ओरिजिनल करा. आणि ज्याचा हात वर आज 1 तारीख आहे, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुंभी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग सगळ्या समाजाची माणसं इथे बसलेली आहे. 400 पोर तयार झाली. पुणे जिल्ह्यातला भोर तालुका उडवायची राज सुलतानी सत्ता 7 उडवायची. हो राजा इथून पुढचं स्वराज्य तुमच्यासाठी, इथून पुढचं भर तुमच्यासाठी, राजा सगळं तुमच्यासाठी. पोरं 400 होती, पुन्हा वेगवेगळा भेटला. हर महादेवचा आवाज झुकला. आता ज्याचा हात वर टाळी वाजू नका, ज्याचा हात वर आहे त्याला टाळी वाजू नका. मी हरण म्हणतो सगळ्या माईकवाल्या सहित ज्याचा हात वर आहे त्याला महादेव म्हणा. असा आवाज काढा. करू द्या पुणे जिल्ह्याला काय त्या सुविधांचा सप्ताह चाललाय. बोला
एक एक मावळा कराडलं, एक एक गट राजांना आणून दिला. मी पुढे एखादा मावळा सांगेल वेळ बोलला तर अर्थ एवढाच आहे. तरुणपणामध्ये त्याग केला. चौका चौका शिवरायांचे पुतळे, गावागावात शिवरायांच्या नावाने चौक आहे. आणि महाराष्ट्रात नाही, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा राजांचा पुतळा आहे, कर्नाटकमध्ये सुद्धा राजांचा पुतळा आहे, आणि जवळ्या देशात अमेरिकेला सुद्धा राजांचा पुतळा आहे. का संधीचं सोनं केलं. सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचकाची, देणे पण ते माझी झालेली पाऊले. किती प्रमाण संधीचं सोनं करा. मी कुणी केलंय? शिवरायांनी केलंय. फोटो लागले, चौका चौकात उभे राहिलो, धरण महादेवचा मंत्र आपण गायला. संधीचं सोनं करा. माणसाचं जीवन संधीचं सोनं केलं की म्हणता येतं. जन्मालोत्याची केलंय शिवाजी राजांनी. केवटानं माणसाचा जन्म संधीचं सोनं करण्यासाठी आहे. महाराज कळलं आम्हाला माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट केवटाच्या कृतीनं कळालं. देवाच्या जन्माचं उद्दिष्ट कळालं. द्रौपदीच्या कृतीनं देव का येतो? माणसाचा जन्म का? सांगा महाराज. नानोबा तुकोबा तुम्ही का जन्माला आले? तुमच्या जन्माचं उद्दिष्ट काय? सांगतात महाराज. अहंकाराच्या पहिल्याच्या
सदा नाम घोष करू. साधूच्या जन्माचं उद्दिष्ट सदा हरिकथा करू, सदा नाम घोष करू. नित्य भजन सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च प्रवृत्ताः. नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाची निरंतनाची नाशिले व्यवसाय प्रायचित्ताची. जे नामाची नाही पापाची ऐसे केले. यमदबाव कळा आलेली तीर्थे ठायावरून ठेवून सगळ्या लोकांना व्याज आहेत त्यातून वाचून घ्या. अर्थ एवढाची सतत नित्य अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण माझ्या मनाला गोचर. माझ्या माझ्या नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद 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 माझ्या माझी मदत झाली अनावरवाच्या छंदया नामाचा घेतला असे व सार्थ भजन पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी गोविंदासनी गोविंद शेनी गोविंद त्यामणी वैसर्गुण खूप प्रमाण साधूच्या जीवनाचं उद्दिष्ट याच्या पलीकडे नाही. याच्या पुढे सांगू संगती जो येईल ना त्याला सुद्धा भजनच करायला जवळ कुणी येईल ना कोणत्याही अपेक्षा नाही. साधूचं कामच एवढं सदा नाम घोष करू. याच्या पलीकडचा परमार्थच नाही मला सारखं भजन करू. आपली नाही मला पुढे जन्माला राजस्थान इतकी सुंदर होती मीराबाई. सुकलेल्या कमळाच्या फुलाचा हात कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसत. आपल्या बायका सगळे डावली मिळत आपली काळी बिंदी आपली नाही आपली नाही एक गोवा इतकी छान सुकलेलं कमळ हाताने उमला अशी तिची कसं होती. इतकी सुंदर मुलगी जन्माला आली ती राजाच्या घरात जन्म श्रीमंताच्या घरात जन्माला. नेमकं लग्न म्हणजे जन्माला आल्यानंतर गावातून लग्न वरात झाली होती. घरात ते लग्न पाहिलं तिने आईला विचारलं मा हे काय चाललंय.
आईनं सांगितलं हा तुला आहे, तू दुल्हन आहे, हा नवरा आहे, ही नवरी आहे. त्या मुलीनं आईला विचारलं, आई माझा तुला कोण, माझा लहानपणी माझा तुला कोण आहे. आईने काय केलं, त्या गादीमध्ये ती पूजेची गादी असते ना, त्याच्यात एक छोटीशी कृष्णाची मूर्ती दिली. म्हटलं हा तुझा कोण आहे. आणि एवढ्या शब्दावरती विश्वास ठेवला तुम्ही. आणि त्या कृष्णावरती लहानपणापासून नाव सारखंच त्याच्याच नावाचं चिन्ह, तर आंघोळ घालायची, नैवेद्य बनवायची. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधूच होता कृष्ण माझा, सगळी नातं त्याच्याशी जोडली. सारखं हाच माझा नवरा आहे, हाच माझा नवरा आहे. लहानपणी लोक कौतुक करतात, लहानपणी ब्रह्मचारी गायचं नाव ठेवतात, लहानपणी लोक कौतुक करतात, तरुणपणात झाले ते लोक तुकोबारांना वेळ मारायचे. लहान होती तोपर्यंत सगळे कौतुक करायचे, पण ती लग्नाची झाली, ती 16-18-20 वयाची झाली. आणि आता 20 वर्षाच्या मुलीचं लग्न करतात. आणि ती राजाची मुलगी खूप खूप राजा लोकांची ठेपे यायला लागली. आणि ती बाबाला म्हणायची, बाबा मला लग्न नाही करायचं. तेने गेला असं माझा अंगीकार, हो बाबा हाच माझा नवरा. तेने केला असं माझा अंगीकार, तेने केला असं माझा अंगीकार, नका तुझावर पाहू आता. कृष्णच माझा नवरा आहे, ही मूर्तीच माझा नवरा आहे, हा देवच माझा पती आहे. आतापर्यंत कौतुक करणारे घरात नाव ठेवाय. लोक कहे मीरा बहिरे बाबरी, बाप कहे कुलनासी. लोक तिला पागल त्याची माणसं वेळी विषता प्याला राजाची भेजा, पिबत पिबत मीरा नावडे जनधर नावडे जन धन माता पिता. आई आवडत नाही, आता बापू आवडत. इथं लावायचं काढून दिलं तुला घरातून, आमच्या काढायचं नाही. असंच आहे बघा, ओरिजिनल भजन करणाऱ्या लोक काढून घेत असतात. आमची शांती बरोबर माझी गुरुवारी मारुती बाबा, आता 90 वर्षाचं वय आहे आमच्या गुरुवाऱ्यांचं. कधी गेले आळंदीला एकारे, कधी गेले आळंदीला तर मारुतीच्या मंदिराच्या समोर जुनी जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या जुन्या जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेवर माझे गुरुवारी मारुती बाबा बसलेले असतात. शांती बरोबर म्हणतो आम्ही त्यांना. खूप थकले जातात. त्यांना पाहणं म्हणजे नावाला पाहणं, त्यांना पाहणं म्हणजे तुकाराम महाराजांना पाहणं आहे. तुमच्या आव्हानाला विचारा काय तपस्या वेळे झालेला असते. विषय येतो त्यांचा विद्यार्थी हेच जीवन, संस्था हेच जीवन. नावळे जन धन माता पिता, त्याला नातं जोडणं म्हणतात. सुनीलांना तुम्ही कुठं बसलेले
माहिती नाही, तुम्ही या सामान्यातच बसलेले असतात एवढं मला माहिती आहे, कारण तुम्ही जनसामान्याचे आहात. तो अण्णा तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे. पुढच्या वेळेला आलो तेव्हा तुम्ही मंत्री असले पाहिजे, एवढंच मला सांगायचे. पुढच्या वेळेला एखादा मंत्री आलो पाहिजे, मंत्री झाले पाहिजे तुम्ही आमच्या जनसामान्यासाठी, आणि होणार आहे मला माहिती आहे, विश्वास आहे. ऐका गड्या, खरं सांगतो तुम्ही लहान झालात, तुम्ही नातं जोडलंय. नाही ते सत्य लोक 2-3 वर्ष करतात, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आमच्या अण्णा हा कार्यक्रम चालू ठेवतील. बघा का चालू ठेवतील? नातं जोडलंय, नातं जोडलंय म्हणून एवढा समाज आहे. जनसामान्याशी नातं जोडलं पाहिजे. नातं जोडलं की फळ मिळत असतं. नातं जोडलं मीराबाईंनी, इतकं नातं जोडलं त्या घरातून तिला काढून दिलं. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन मीरा कोकणी मगन, ऐसी लागी लगन मीरा कोकणी मगन, ओ कोकणी गडी गडी हरी ऐसी लागी लगन, लागी 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 आवाज वाजवा वाजव. कोई रोके नहीं, कोई रोके नहीं, कोई रोके नहीं, कोई रोके नहीं, बिना गोविंद गोपाल गाने लगी. कोई रोके नहीं, कोई रोके नहीं, बिना गोविंद गोपाल गाने लगी. बैठी संतों के संग रंग मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली गली हरी गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा कोकणी मगन, वो तो गली 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 हरी गाने लगी. लागी 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 सारखं भोजन करायची. आता तिला घरातून काढून दिलं होतं. आपले पाहुणे वाजायला लागले, वेळ संपत आलेले, घरामध्ये राहायची. पहिल्या चरणासाठी सांगतोय, सदा नाम घोष करू, सदा हरी कथा करू. एवढी कथा ऐका, माझा प्रवास सुखाचा होईल. एक वर्षभर 1 तारखेची कीर्तन घेण्यात राहील. तिला काढून दिलं. स्वतंत्र भवनामध्ये आई बोलत नाही, बाप बोलत नाही, घर जवळ करत नाही. लोक पागल म्हणतायत, वेळी म्हणतायत, का भोजन करते. सदा नाम घोष करू, सदा हरी कथा करू. काढून दिले त्या घरातून. जेवण किती मोठा झाला, किती साधू झाला, खायला लागतं ना. गाता भजन आमचे आबा करतात, आबाचं गाता भजन ऐका. आमचे आबा गोडचे आबाच आहे. गाता भजन महाराष्ट्रात आमच्या आबांना गाता भजन महाराज 2.5-3 तास एक तास डबल येणार नाही. गाता भजन करतात ऐका. गाता भजन झालं की जेवण खायला लागतं. कीर्तन केसरी काय भागवताचार्य काय रामायणाचार्य खायला लागतं. सगळी प्रमाणे खायला लागतं. कसं मीराबाईला भूक लागली, भोजन करत होती. आई बोलत नव्हती, राजाची मूर्ती होती. आता एका गावातल्या आजीला दया आहे. आजीने काय केलं, 25 वर्षाचं लग्न बरं मला मीराबाईच्या मुळे बरेच दिवस असं झालं. एक दिवस असं झालं, मीराबाईला वाटलं मी तर स्वयंपाक करत नाही, आई तर मला बोलत नाही, घरात तिथं मला जवळ करत नाही, गावातील लोक मला पागल म्हणतात, मला जेवण कोण आणून एक दिवस भोजन करता करता पाहिलं कोणीतरी एक गावातील म्हातारी जेवण आणून देते. म्हातारीची मीराबाईची घटना वेगळी. म्हातारी मला तुमची सेवा करू द्या, तुम्ही जोडलं साधू आहात, संन्यासी आहात, मला तुमची सेवा करू द्या. मीराबाईने होकार दिला. मीराबाई भगवंताचं भजन करायचे, म्हातारी जेवण आणून द्यायची. बरेच दिवस गेले. एक दिवस काहीतरी कामाच्या निमित्तानं म्हातारी गावाला गेला. आपल्या एकूण एक मुलाला जेवणाचा डबा मीराबाईचा नवरात्री करून मागायला सांगितला आणि पोरानं डबा घेतला. पोराला लग्नाचा होता, लग्न करायचं होतं. मनासारखी मुलगी मिळत नेमकं डबा घेऊन गेला. मीराबाई नाच हरे गुण गावत नाचून गेली,
हरि गुण गावत अपने मंदिर में बैठ बैठ अपने मंदिर में बैठ बैठ गीता भागवत वाचूंगी मैं हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी। आणि ह्या पोरांना मीराबाई आपल्यासाठी फॅरन डोली लावली अय बाबा फॅरन डोली लावता फॅरन डोली म्हणजे अमेरिकन बाईकचा शब्द असतो माझी बायको लावते अजून बोलली जाते खरंच सांगतो लावत फॅरन डोली म्हणजे गाईचं नाश आहे म्हणून खरंच गोरा होत नाही माणूस मला गोरच व्हायचं असेल तर 2 किलो काजू 2 किलो बदाम कामशेतच्या बाजारात द्या मार्केटमध्ये सकाळी सकाळी चकाट बदाम काजू रोज खा चेहरा गोरा झाल्याशिवाय लोक म्हणते बदाम काजू बदाम स्वस्त आहे फॅरन डोली ना हा जोडून म्हणते मेकअप करून गोरं होत नाही जसं आहे तसंच राहतं ते त्याच्या भानगडीत करू नका विनंती असेल इतकी सुंदर मीराबाई पाहिली पोरगा डबा ठेवायचा मी सोडूनच गेला लग्न केलं तर याच मुलीशी पोरगा काय म्हटलं लग्न केलं तर याच मुलीशी करेल मीराबाई 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 घरी आला काय आई आई सकाळीच्या मुलामध्ये मला तू पाठवलं होतं ते मुलगी नसते हो तिच्याशी माझं लग्न झालं आई तुम्हाला स्वागत वेळा शिकाय ती राजाची मुलगी आहे बापाला विसरली आई विसरली राजा 20 लग्न करत नाही तेव्हा असं विचार करू नको पोरगा म्हटलं नाही लग्न होईल तर तिच्याशी होईल नाही तर तुझा पोरगा तुला उद्या जीवन तर दिसणार आणि तुला सुचलं मला डबा संध्याकाळी मात्र डबा घेऊन गेली मात्रेचा चेहरा संत त्याला म्हणतात आपला चेहरा ओळखतो साधू काय करत असतो दया करणे दे पुत्रास तेची दासाई दास तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती कोण जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले साधू तो असतो तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा 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 तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा जिका रंजले गाजले दासी म्हणे जो आपुले तो साधू असतो ना बघा बघा संपूर्ण असं वाटतं असंच असलं कीर्तन आहे का हो बघा बघा इतकं सुंदर रंगलं की नाही तसंच झालं मीराबाई विचारलं काय झालं आजी वडायला नाराज नाही होणार माझ्या जेवणाची व्यवस्था करता म्हणे तू काय झालं नाराज नाही होणार सांगू सांग आहे म्हणजे माझा तुमच्या जेवणाचं करायचं आणि त्यानंतर तुमचं सौंदर्य पाहिजे मला गाताना सांगता येतं तेव्हापासून एकच आठ लावून असं लग्न केलं तुमच्याशी लग्न केलं तुमच्याशी ऐकतच नाही असं व्हायचं मी करतो मी मात्र मुलीच म्हणा माझं पुरुष माझ्या घरी आली बाळ्या जमलं तुझं बाळ्या धावतच म्हटलं लग्न करा 100% फिक्स नक्की काय करावं म्हटलं कुठं डोंगर उडी मारायची नाही पाटली बिटली घ्यायची नाही 20 घ्यायचं नाही ते सोपं नाही काय करायचं त्याने म्हटलं 6 महिने घरी नाही घ्यायचे 6 महिने काय करायचे 6 महिने गावातल्या मंदिरात मुक्काम करायचा पायात घुमरा बांधायचे गळ्यात निघा घ्यायचा आता म्हणजे चिखला घ्यायचं आणि या पांडुरंगाचा आपला पांडुरंगाचा कृष्ण या कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालून 6 महिने नाचून भोजन करायचं 7व्या महिन्यात निघून परमात्म्याचं एवढं सोपं पाहुणे रोज पायात घुमरा बांधले गळ्यात निघा घेतला हातामध्ये चिखल्या घेतला आणि भगवान परमात्म्याचं भोजन करायला लागला पहिला दिवस आहे सगळ्यांनी हात वर
करा सगळ्यांनी करा. मागचे उभे राहिले करा करा. मला सगळे दिसतात. टी शर्ट करा सगळे करा. इकडचे गोष्टी करा. टाळकरी नाही टाळकरी टाळवर. सगळ्यांनी हात वर करून माझ्या मागे म्हणा जय जय राधा रमण हरी जय जय राधा रमण हरी जय जय राधा. बोला बोला सगळ्यांनी म्हणायचं. ज्याच्याशी लग्न करायचं तिला काय कोण आपण मला म्हटलं पाहिजे का नवरी हा रामलाय ना नवरी ना लग्न करायचं तुला माझ्याशी कोणा म्हटलं असं काही पण म्हणू नका माझं लग्न समोरच्या त्या व्यक्तीशी कधीच मगर गोविंद ते काया संताचा नामच कोणत्या अपेक्षा नाही यायचं लग्नाच्या अपेक्षा नाही हो संत तुम्हाला भजनच करायला लावतात का सदानाम घोष हरी सदानाम घोष
भगवंताच्या नामघोषाचा परिणाम मग गोविंद ते काया एका मीराबाईच्या कथेने आपण ऐकला, केवटाची कथा आपण ऐकली, शिवरायांची कथा आपण ऐकली. 2 मिनिटं आजी आजी हो मावशी बरोबर करू नका, एक 2 मिनिटं फक्त सगळ्यांसाठी सूचना आहे, सगळ्यांना एक विनंती आहे. आपल्या माय बापांना शेवटची 5 मिनिटं रोज सांगतो कीर्तनात माझं कीर्तन संपल्यानंतर एक विनंती आहे सगळ्यांना, पुढे 2 मिनिटं ऐका. आपल्या देशातली मुलं देशासाठी पाहतो, आपल्या देशातली मुलं कीर्तन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा कृष्णा गोरखनाथ क्लासिक ओळख परामा कोंबडा मजूर याच्यामध्ये टाकून आपली पोरं देशासाठी धर्मासाठी देवासाठी पाठवा. आईच्या ओ बहिणींनो आईच्या गर्भात घुमगली झुंजाराची रीत घेऊन जा बरं. आईच्या गर्भात घुमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागलं जगदी वेळी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शिवरामी सरदार झाला काय कुणाची भीती. आमची पोरं भगतसिंह बनवा, आमची पोरं चंद्रशेखर आझाद बनवा, आपले पोरं लष्कर नका परकी प्रश्न होत जात एक पोरं गावातून त्याच्यातून बाजूला काढा. आपल्या माय बापाचं कर्तव्य आहे त्यांना मंदिरात आणा. सुनील अण्णा शेळकेकर आमदार होऊ शकता नाही, माझे तरुण एकनिष्ठ झाले पाहिजे, माझे तरुण चांगल्या कामात आले पाहिजे, माझा समाज मावळचा समाज भक्तिमय झाला पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे. म्हणून जर कीर्तन महोत्सव असेल तर सगळ्या मावळला विनंती असेल आपली पोरं देवासाठी देशासाठी धर्मासाठी द्यायला सुरुवात करा. कधीतरी विचार करा, एकुलता एक पोरगा त्या राळेगण सिद्धीचा सौरभ जरा जोरात ऐका, एकुलता एक पोरगा सौरभ नावाचा शहीद झाला. बाप त्याचा पोलीस मध्ये, आई त्याची शिक्षिका, 2 लाख पगार होता घरात. पण पोरगा म्हणला नाही कशाला सीमेवर लढायला जाऊ, आता मध्ये बंदूक घेतली देशाच्या सीमेसाठी पोरगा लढायला गेला. कॅप्टन झाला, 5 वर्ष सुट्टीमध्ये आला नाही तो. मागच्या वर्षी 2023च्या डिसेंबर मध्ये त्याच्या कमरेपर्यंत बर्फ आला, खांद्यापर्यंत बर्फ आला, मला डोक्यापर्यंत बर्फ आला. ध्वजाचं रक्षण करत होता. पालेपा ध्वजेची चिरगुड राया जतन करिता कष्ट आकुर महाराज सांगलेला विठोबा काका तानाजी आहे, मुरारबाजी आहे, यसाजी आहे, खूप कीर्तने मावळात आता सगळ्यांनी घेतलेलीच आहे. येणारे मी अजून या भागामध्ये भरपूर वेळेला त्या वेळेला एक मावळा तुम्हाला सांगेल, वेळ कमी पडला, 9 वाजून गेले, आपल्याला जेवण करायचे आहे, तेवढ्या लोकांना दूर जायचं आहे. 7:30 ते 8:30 होतं, तरी सुद्धा मला अण्णा म्हटलं अर्धा तास करा. अण्णांना खूप धन्यवाद. सुनील अण्णा अशा चांगल्या कामाला तुम्ही वेळ देताय, एवढ्या समाजाला तुम्ही घडवताय. तुम्हाला खरंच सांगतो माझे ज्ञानोबा आहे, माझे तुकोबा आहे, तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. समाजाची कामे येताना तुम्ही घरात ठेवाव्या. हो समाज, हो भावी, ऐका तो पोरगा देशासाठी बर्फामध्ये उभा राहिला, तो डोक्यापर्यंत बर्फ आला. कॅप्टन गालेब आहे, ललकारी हुंडी 7 दिवस बर्फ पडत होता, 0.3 तापमान झालं होतं. ऐका गया बर्फ पडल्यामुळं 8 दिवसांमध्ये सापडली त्याची पूर्ण बर्फामध्ये कुठून गेला होता. त्यांचे संजय महाराज कावळे उभे ना त्या गावाला जातात राळेगण सिद्धीला, पद्मावतीला जाता ना तुम्ही, राळेगण सिद्धीला सौरभ आवतो नावाचा पोरगा हा बर्फामध्ये बुजून गेला. 8 दिवसांनी सापडली त्याची बॉडी बर्फामध्ये गोठून गेला होता. मला बर्फ बाजूला काढताना छाती कापावं लागली. अर्ध्या संघाची बॉडी 25 वर्षाच्या पोराची जिल्ह्याची मर्दामधून बाप रडला. आईने जेव्हा सखून पाहिलं, माझे एकुलता एक हात नाही, छाती नाही, पाय सुद्धा. फाटले आकाश कधी भेटणार माझा राजा बालसखा. आता पोरगा शासकीय इतमामात त्याचा संस्कार झाला. आता मी कीर्तनाला गेलो आहे, ती आई हाताने जेवण कुणीतरी मुली तिला पेटनं पाणी पासतात.
दूध पाजतं ती जेवत नाही. त्या आईला जर विचारलं तुम्ही का जेवत नाही, त्या आई म्हणते माझ्या बाळाला देशासाठी असताना हात नाही. 23 वर्षाचा राजगुंडा पोरगा, तुमच्या माझ्याचा पोरगा आपल्यासाठी उभा राहतो. माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझा ध्वज, माझा देश, माझा धर्म जिवंत राहिला पाहिजे. लक्षात ठेवा रे आपल्या तरुणांनी, देशासाठी म्हणा, धर्मासाठी म्हणा, देवासाठी म्हणा. हा कार्यक्रम देशाचा आहे, हा कार्यक्रम देवाचा आहे. हे सगळे फोटो एवढा सुंदर कार्यक्रम का आयोजित केला जातो? का दरवर्षी कीर्तनकार येतात, मोठे मोठे कीर्तनकार वाणीतून आपल्याला प्रबोधन करतात. तरी 9 वाजले कळालं नाही. कीर्तन मात्र घेऊन जा. जवान तरी बनवा पोरांना, सैनिक तरी बनवा, व्यसनाच्या बाजूला तरी काढा. देवाचं तरी उद्दिष्ट शिका, संतांचं तरी उद्दिष्ट शिका, माणसाची तरी लोकांची कथा शिका. शिवरायांसारखे एकत्र एका विचाराचे मावळे तरी बनवा. नाही तर शेवटी मीराबाई तरी घेऊन जा. एवढ्या याच्यात एक तरी शिकला तरी पहिल्या तारखेचं, 1 दिवसाचं 1 तारखेचं कीर्तन आयुष्यभर स्मरणात राहील. पुन्हा पुन्हा सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी नमस्कार होतो. आमची गुरुजन आभार. तुम्हाला माझा प्रेमपात गुरुजी सोमनाथ महाराज कावळे बाबा सगळ्यांना वंदन. आणि सगळ्यांनी एकदा तुकाराम तुकाराम तुकाराम